मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आपण भरपूर दिवसापासून कार्यकाळ वाढण्यासाठी निवेदन देतोय, मोर्चासुद्धा काढलेला आहे आणि 2 वेळा मोर्चा काढलेला आहे. परंतु अजूनपर्यंत सरकारने कोणत्याही प्रकारची विद्यार्थ्यांकडून प्रतिक्रिया अजूनपर्यंत दिलेली नाही आहे. आणि यामध्ये सरकारकडून बाकी जिल्ह्यानुसार जोही कालावधी हा संपवायचा याबद्दल सर्व जिल्ह्यानुसार पत्र येणे सुरू झालेले आहे. आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक पत्र बघितलं होतं आणि अजूनसुद्धा 2 पत्र आले आहे. जर संपूर्ण जिल्ह्यामधून पत्र येत आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या की आपला कालावधी सरकार वाढवण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. आपण कितीही काही केलं तरी सरकार कालावधी वाढवणार नाही आहे असे यांच्या जेही पत्र येत आहे त्या पत्रावरून आता लक्षात येत आहे. तर बघू शकता हे पत्र आहे अहिल्यानगरवरून. तर यामध्ये सुद्धा जो विषय दिलेला आहे तो विषय बघू शकता. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत प्रशिक्षणार्थी 6 महिनेच कार्यरत राहतील याची दक्षता घेण्याबाबत. म्हणजे जोही युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका हो या अंतर्गत जेही विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे त्यांचा कालावधी हा 6 महिने राहणार आहे, तो वाढणार नाही आहे. अशाबद्दल संपूर्ण आस्थापनांना ऑफिशियल लेटर देणे सुरू आहे. तुम्ही लेटर बघू शकता. यामध्ये सुद्धा जेही अपडेट आहे आपण सकाळी बघितली होती सेम त्याच प्रकारे यामध्ये सुद्धा अपडेट दिलेली आहे. तर हे लेटर आहे अहिल्यानगरचं. आणि त्यानंतर बघू शकता की जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती यांच्याकडून सुद्धा सर्व आस्थापनांना हे परिपत्रक देण्यात आलेलं आहे. सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना अमरावती जिल्हा यामध्ये सुद्धा जो विषय दिलेला आहे बघू शकता. युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण कालावधी संपुष्टात येत असल्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत यामध्ये सुद्धा संपूर्ण तीच अपडेट आहे जी आपण ऑलरेडी दिलेली आहे. यामध्ये बघू शकता की जी ही साईट दिली होती या पोर्टल एम्प्लॉई लॉग इनला जनरेट कंप्लीशन सर्टिफिकेट या नावाने टॅब देण्यात आला आहे. सदर प्रशिक्षणार्थीचा कालावधी संपल्यानंतर या दिलेल्या टॅबमधून उमेदवाराने प्रशिक्षण प्रमाणपत्र आस्थापनेचे डाउनलोड करून प्रमाणपत्र सदर प्रशिक्षणार्थींना प्रदान करण्यात यावे व सदरचा अहवाल या कार्यालयात सादर करावा. म्हणजे कार्यकाळ संपल्यानंतर तुम्हाला एक पत्र देण्यात येणार आहे आणि कंप्लीट झाल्याचं सर्टिफिकेट असणार आहे. तर अशाबद्दल संपूर्ण ज्या अपडेट आहे ह्या येणे सुरू झालेल्या आहे. तर आपण जेही निवेदन देतोय कार्यकाळ वाढवण्याबद्दल त्याबद्दल सरकार कोणतीही प्रतिक्रिया देत नाही आहे. परंतु संपूर्ण जिल्ह्यानुसार परिपत्रक येणे सुरू आहे की कार्यकाळ संपल्यानंतर कंप्लीशन सर्टिफिकेट देऊन द्या आणि कार्यकाळ संपवा अशाबद्दल लेटर येणे सुरू आहे. तर आतापर्यंत 3 ते 4 जिल्ह्याचे लेटर आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे. अशाबद्दल संपूर्ण जिल्ह्याचे लेटरसुद्धा आता हळूहळू निघत आहे. कारण कार्यकाळ हा या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यापर्यंत जवळपास भरपूर विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे. तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती. यानंतर जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.